नमस्कार मैत्रांनो, स्तनपानासाठी क्रॉस केडल स्थिती हे स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपला स्वागत आहे। हे ट्युटोरियल मध्ये आपले आज शिकणार आहोत आसन बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणं। स्तनपान करायच्या आधीची बाळाची आजची तयारी अन क्रॉस केडलची आखी कार्यपद्धती। चला तर मग सुरू करू। जगात अख्ख्या अस्मितेचे बाळ स्तनपान करत असताना वायवायल्या पद्धती वापरत आहात। आसन बाळासाठी सगळ्यात बेस्ट स्थिती तीच आहे जिथे आसन बाळ दोघांनाही स्तनपान पुरा होय परत काळ आरामदायी रह। बाळ आजचे उराल चांगला धरल अन तेला बराच दूध मिळल। आज आपले स्तनपानाचे क्रॉस केडल स्थितीचे बदल शिकू। क्रॉस केडल स्थिती बाळाचे शरीरावर ताबा ठेवायला आजचे उराले चांगले रीतीने धरायला अन बाळाला उराला घट्ट पकडायसाठी सगळ्यात चांगली स्थिती आहे। स्तनपान करण्याच्या आधी आसनी आपला हात चांगलं स्वच्छ पाण्याने धुवावं अन सुकवावं, मग तिन्ही उकळून गार करेल पाणी पेवा। स्तनपान करणारे आजचे उरात रोज साधारणपणे 750 ते 850 मिलीलिटर दूध बनतं, म्हणून त्यांनी पाणी जास्तीत जास्ती पेवा। चला तर आता आपण आसनी स्तनपान करताना कसा बसावा यावर चर्चा करू। आसनी पलंगावर नाहीतर लादीवर पाळगोट वाळवून बसावा, नाहीतर खुर्चीवर बसावा, पण तिचं पाय जमिनीला टेकलं राहावं। जर खुशी जास्त उंच होवी अन तिचं पाय लादीवर टेकत नसं तर ती एक बारीक टेबल नाहीतर उशी लादीवर ठेवून तेवर आपलं पाय टेकवू शकते। बसताना तिने पुढल्या गोठी मनात पक्क्या कराव्या। बसताना तिची पाठ सरळ राहावी जेणेकरून पाठदुखी होणार नाही। तिचं खांद आरामशीर असावं, वर करेल किंवा वाकवेल नसावं अन ही आरामदायी स्थिती स्तनपान खपेपर्यंत अशीच ठेवावी। आज जे उरालं दूध पाजल ते उरावरचं कपडं काढावं। आसनी असा ठरवायचा काय तिचा कापड किंवा ब्रा येथे मुळे उरावर दाब येऊ नये। नीट बसल्यानंतर बाळाला आस जवळ आणावा। आसनी बाळाचा डोका ती स्तनपान करल त्याचे दुसरे बाजूच्या हाताने धरावा। त्याचं हाताचे काखत बाळाचं पाय ठेवेल असावं। हे चित्रात आस अन तिचा बाळ तिचे जेवे उराने स्तनपान करणार आहे, म्हणून बाळाचं पाय आसचे डावे काखत ठेवेल हा अन तिने तिचे डावे हाताचा अंगठा अन बोठा याचा वापर करून बाळाचे डोकेचा खालचा भाग धरला आहे। जर बाळाला वर उचलणं असताना आसलं अजून आधाराची गरज लागली व ती बाळाखाली अन मांडीवर पण उशी घेऊ शकते। ध्यानात ठेवा, आसनी तिचं खांद वाकवून उराला बाळाजवळ आणायचा नाही। हे तिच्यासाठी त्रासदायक ठरल, पाठदुखी पण होल। कायम तिने तिची पाठ सरळ ठेवावी अन बाळाला वर उचलून उरा परत आणावा। पुढे आपण आजचे अंगठ्याची अन बोटाची योग्य स्थिती पाहू। आसने अंगठा बाळाचे एक कानामागा अन बाकीची बोटा दुसरे कानामागा ठेवावी। तिने तिची बोटा अन अंगठा बाळाचे कानामागून हिलवून मानेपावत आणायची नाही। तिचा मनगट बाळाचे खांदेमध्ये असावा। आसनी बाळाचे डोकेचे मागचे बाजूला हाताने दाबायचा नाही। याच्यामुळे स्तनपान करताना बाळाला आराम मिळल। पुढे आपण शिकू बाळाचे शरीराला ठेवण्याची योग्य स्थिती। आईच्या अंगावर बाळाचे पोटामुळे जरा दाब पडला पाहिजे। जेवढा ते दोघांचे शरीरातला अंतर कमी होल तेवढा बाळाचे आजचे उरापर्यंत जाण्याचा काम कमी होल अन बाळाला आजचे उराला घट्ट पकडाय सोपा जाल। बाळाला ठेवण्याची स्थिती दुसरा मुद्दा आहे बाळाचे शरीराची संरेखना। जहा आपण अन्न खातो तहा आपला डोका, मान अन शरीर एक सरळ रेषेत राहतं, पण स्तनपान करणाऱ्या बऱ्याच आसनी बाळाला त्याचे पाठीवर निजवून बाळाचा डोका उराचे बाजूला फिरवती हा। याच्यामुळे स्तनपान करताना बाळाला त्रास होल। याच्यामुळे स्तनपान करताना बाळाचा डोका
मान अन शरीर कायम एकसर रेषेत असावा. याचे मुळे बाळाला दूध पिया सोपा जाल. आता आपण बाळाला ठेवण्याची स्थितीमध्ये तिसरे मुद्द्यावर आलो आहोत. आसनी बाळाचे पुऱ्या अंगाला आधार द्यावा, नाहीतर बाळाला आजचे उरासी घट पकडाय फार मेहनत घ्या लाग. पुढे आपण बाळाचा नाक अन हनवटीचे स्थितीबद्दल बोलू. बाळाचा नाक अन आजचा निप्पल एक रेषेत असावा अन हनवटी पुढचे बाजूला अन उराचे एकदम जवळ असावी. याचे मुळे बाळ उराला धरताना एरिओलाचा खालचा भाग जास्त तोंडात घेईल अन म्हणून बाळ दूध पियेसाठी खालचे जबडेचा वापर करल. कृपया ध्यानात ठेवा, एरिओला हा निप्पलच्या आजूबाजूचा गडद भाग आहे. आता बाळाला योग्य स्थितीत ठेवल्यावर चला आपण शिकू उराला कसा पकडावा. दुसऱ्या हाताचे बोटाचा वापर करून आसने आपले उराला खालून यू आकारात पकडावा. हे चित्रात आस्तीचे जेव्या हाताने जेव्हा उर पकडल, अंगठा आणि बोटाची योग्य स्थिती समजून घेण्यासाठी कल्पना करा काय आजचे जेवे उरावर एक घडेल आहे ज्याचे मध्ये निप्पल आहे. आसनी तिचा जेव्हा अंगठा हे घड्याळावर 9 हे अंकावर ठेवावा अन अंगठ्याचे बाजूची 2 बोटा 3 हे अंकावर ठेवावी. आजची बोटा अन बाळाचं ओठ कायम एकच दिशेला असावं असा का हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपा उदाहरण पाहू. जहा आपण वडापाव नाही तर बर्गर खातो, आपण आपलं ओठ आडवं उघडतो. आपण वडापाव नाही तर बर्गर आडवं धरतो जेणेकरून आपल्याला मोठा घास घेता येईल. एठ आपली बोटा अन ओठ एकूच दिशेला आहा. जर आपलेही वडापाव नाही तर बर्गर लंबकार धरलं तर आपल्याला मोठा घास घेता येणार नाही. तसाच एठ आपण बाळाचे होटांचे दिशेकडे पाहू. एठ त्याचं ओठ लंबकार उघडेल हा म्हणून आजचे बोटाला उरावर लंबकार ठेवणं गरजेचा आहे. याचे मुळे बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घ्या मदत होईल. बाळाचे ओठाचे दिशेला असणे बरोबर आजचा अंगठा अन बोटा कायम निप्पलपासून 3 बोटा दूर असावी. परत वडापाव नाही तर बर्गर खाताना आपण फार जवळ धरला तर बोटा बधीच येती अन आपल्याला मोठा घास घेता येणार नाही. अन जर आपण फार दूर धरला तर त्याचा आकार आपले तोंडात जायसाठी अयोग्य रहल. म्हणून आपण मोठा घास घ्यायसाठी त्या योग्य अंतरावर धरतो. तसाच हे चित्रात दाखवेल तसा बाळासाठी उराला निप्पल पासून 3 बोटा अंतरावर धरावा. हे अंतर कायम करल काय आजची बोटा आड न आणता बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेता येईल. आसनी निप्पलला दाबायचा नाही ज्याचे पासून फार कमी दूध मिळतं. आसनी जर एरिओलाचे खालचे मोठे दुग्ध नलिकांवर दाब दिला तर फार दूध बाहेर येतं अन उराला योग्य आकार मिळून बाळाला घट पकडाय मदत मिळते. आजचा अंगठा उरापासून 3 बोटा अंतरावर ते बाजूस असावा जेठ बाळाचा नाक आहे अन तिची 2 बोटा निप्पलपासून 3 बोटा अंतरावर ते बाजूस असावी जेठ बाळाची हडबी आहे. चला परत आपण वडापाव अन बर्गरचे उदाहरणाकडे जाऊ. वडापाव नाही तर बर्गर नीट धरल्यावर आपण मोठा घास घ्यायसाठी तेवर दबाव देतो. तसा आसनी उराला खालून यू आकारात धरून आस्तेच दबाव देवा. ते मुळे बाळाला उराचा मोठा भाग तोंडात घ्या मदत होईल. पण ध्यानात ठेवा आसनी तिचं उर व्ही आकारात दाबू नये. व्ही आकाराचे दबावामुळे आजची वेदना होईल अन बाळाला निप्पल मधून दूध मिळल. हे पण कायमच करा काय अंगठा अन बोटामुळे उरावर एक समान दबाव येवा. नाहीतर निप्पल जेवे नाही तर डावे बाजूला सरकून बाळाची पकड
अयोग्यरित्या होल. ध्यानात ठेवा, कधी पण उरावर दबाव पडून उराला बाळाकडं आणायचा नाही. कायमच बाळाला उराकडं आणावा. आता बाळ क्रॉस केडल स्थितीमध्ये आहे आणि बाळ स्तनपानासाठी ऊर तोंडात घ्ये तयार आहे. उराची पकड करण्याची योग्य पद्धत येच सिरीज मधले दुसरे ट्युटोरियल मध्ये सांगेल आहे. एकदा बाळाने आजची उराला नीट धरला अन ऊर फार जड नसलं तर तहा आसनी उरावरून तिचा हात काढावं अन बाळाच्या अंगाखालं आधार द्यायला आणावं. हे स्थितीत आसने तिचं दोन्ही हात तिचे शरीराचे फार जवळ आणावं. याच्यामुळं तिला स्तनपान करताना आराम मिळल. चला तर आपण हे ट्युटोरियलचे शेवट पोहोचेल आहोत. सहभागासाठी धन्यवाद. मी जयू भोरे, प्रतिनिधी आदिवासी विकास विभाग.